नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण? चला तर आजच्या या नवीन कथेला सुरुवात करूयात. मी सुप्रिया. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी गोष्ट सांगणार आहे जी मी आजपर्यंत कोणाला सांगितली नाही. ही गोष्ट आहे माझ्या घरासमोर राहणाऱ्या एका सुंदर जोडप्याची आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या माझ्या एका खास अनुभवाची. साधारण वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या फ्लॅटच्या समोर समीर आणि त्यांची पत्नी सानिका भाभी राहायला आले होते. समीर एका कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या पदावरती होता, तर सानिका भाभी घर सांभाळायची. भाभी दिसायला खूपच मोहक होती. गोरा रंग, मध्यम उंची आणि तिचं ते हसणं कोणाचंही मन जिंकेल अशी ती होती. समीरचा स्वभावही खूप मनमिळाऊ होता. आम्ही एकाच मजल्यावर राहत असल्यामुळे आमची चांगली मैत्री झाली होती. मी त्यांना आदराने समीर दादा आणि सानिका भाभी म्हणू लागले होते. समीर दादा कामाच्या निमित्ताने अनेकदा शहराबाहेर जायचे, त्यामुळे भाभी घरी एकटीच असायची. अशा वेळी मी तिच्याकडे गप्पा मारायला जायचे. आम्ही तासनतास चित्रपट, फॅशन आणि घरगुती गोष्टींवरती बोलायचो. पण हळूहळू समीर दादा आणि माझ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची ओढ निर्माण झाली होती. जेव्हा भाभी कधी किचनमध्ये असायची तेव्हा समीर दादा माझ्याशी खूप मस्करी करायचा. कधी माझा हात पकडणे, तर कधी माझ्या डोळ्यात पाहून काहीतरी खोडकर पडणे. यामुळे माझं मन त्यांच्याकडे ओढलं जाऊ लागलं होतं. एके दिवशी सानिका भाभीच्या भावाचं लग्न ठरलं आणि तिला 15 दिवसांसाठी गावी जावं लागलं. समीर दादाला ऑफिसच्या कामामुळे जाता आलं नाही. भाभीने जाताना मला सांगितलं, सुप्रिया, समीरकडे लक्ष ठेव ग, त्याला वेळेवर चहा नाश्ता देत जा. मीही हसून हो म्हटलं. मनात कुठेतरी एक वेगळी धाकधूक होती, कारण आता आम्ही दोघंच असणार होतो. पहिल्या 2 दिवसात सर्व काही सामान्य चाललं होतं, पण 4थ्या दिवशी बाहेर खूप जोरात पाऊस सुरू होता. विजांचा कडकडाट आणि पावसाचा तो रोमॅन्टिक आवाज, त्यामुळे वातावरणात एक वेगळीच उष्णता निर्माण झाली होती आणि जाणवत देखील होती. मग संध्याकाळी समीर दादांसाठी कॉफी घेऊन गेले. तो त्याच्या बेडरूममध्ये लॅपटॉपवर काहीतरी पाहत होता. मी दरवाजा न वाजवताच आत गेले, तर त्याने पटकन लॅपटॉप बंद केला. त्याच्या चेहऱ्यावरची ती गडबड पाहून मला समजलं की तो काहीतरी बघतोय. मी खोडकरपणे विचारलं, समीर दादा, काय लपवताय? मला नाही दाखवणार का? तो अजून म्हणाला, अगं हे तुझ्यासाठी नाही आहे, तू अजून लहान आहेस. मी हट्ट धरला आणि त्याच्या शेजारी बेडवर जाऊन बसले. शेवटी त्याने लॅपटॉप उघडलाच. त्यावर एक खूपच रोमॅन्टिक आणि आगाऊ चित्रपट सुरू होता. ते पाहून माझे गाल लाजेने लाल झाले होते, पण नजर स्क्रीनवरून हटत नव्हती बरं का. आम्ही दोघंही तो चित्रपट पाहू लागलो. बेडरूममधला तो एसीचा गारवा आणि बाहेरचा पाऊस यामुळे मनातील भावना उफाळून येत होत्या. समीर दादा माझ्या खूप जवळ बसला होता. चित्रपट पाहता पाहता त्याने हळूच आपला हात माझ्या हातावरती ठेवला. त्याच्या हाताचा तो उबदार स्पर्श माझ्या अंगावरती शहारे आणत होता. मी हात बाजूला केला नाही, उलट त्याच्याकडे पाहून एक छोटीशी स्माईल दिली. त्याने धीर धरून माझा हात आपल्या हातात घेतला आणि माझ्या बोटांशी खेळू लागला. तो म्हणाला, सुप्रिया, तुला कधी असं वाटलं नाही की या पावसाचा आनंद आपणही अशाच प्रकारे घ्यावा? त्याचं बोलणं ऐकून माझं तर हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने हळूच माझे केस कानामागे केले आणि माझ्या मानेवरती प्रेमाने स्पर्श करू लागला. त्याचा तो स्पर्श इतका मादक होता की मी डोळे घट्ट मिटून घेतले होते. त्याने माझ्या कानात कुजबुज केली, तू खूप सुंदर दिसतेस सुप्रिया, तुझी ही लाजरी नजर मला वेड लावते. त्याने हळूच माझ्या कपाळावर आणि नंतर
माझ्या गालावरती एक नाजूक चुंबन घेतलं. त्याच्या प्रत्येक कृतीने माझ्या शरीरात एक नवीनच ऊर्जा निर्माण झाली होती. रात्र वाढत गेली आणि पावसाचा जोरही वाढत चालला होता. समीर दादाने आता अधिक जवळीक साधली होती. त्याने मला आपल्या मिठीत ओढलं. त्याचे ते मजबूत हात माझ्या पाठीवरून फिरत होते, ज्यामुळे मला एक वेगळंच सुख मिळत होतं. त्याने हळूच माझ्या ओठांवरती आपले ओठ टेकवले. तो आमचा पहिला किस होता, जो खूपच गोड आणि दीर्घकाळ चालणारा होता. त्यानंतर त्याने हळुवारपणे माझ्या अंगावरील कपड्यांचे अडथळे दूर करण्यास सुरुवात केली. त्याने माझ्या सौंदर्याची खूप स्तुती केली. तो एखाद्या तज्ज्ञासारखा माझ्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात गोंजरत होता. त्याच्या स्पर्शाने मी भारावून गेले होते. जेव्हा आम्ही पूर्णपणे एकमेकांच्या मिठीत विरघळलो, तेव्हा त्या क्षणी जगाचा विसर पडला होता. आमच्यातील तो खेळ आता रंगात आला होता. त्याने मला बेडवर झोपवलं आणि माझ्या शरीराचा वेध घेऊ लागला. त्याच्या प्रत्येक कृतीतून मला एक नवीन अनुभव मिळत होता. तो कधी माझ्या मानेवर तर कधी माझ्या खांद्यावर आपल्या प्रेमाच्या खुणा उमटवत होता. आमचे श्वास आता एकमेकांना मिसळले होते. जवळपास अर्धा तास आमचा हा आगाऊ आणि रोमॅन्टिक खेळ सुरू होता. त्याने मला अशा प्रकारे सुख दिलं, ज्याची मी कधीही कल्पना केली नव्हती. जेव्हा खेळाचा कळस गाठला, तेव्हा आम्हा दोघांनाही एक विलक्षण शांतता आणि तृप्ती मिळाली. आम्ही दोघंही थकलो होतो, पण मनातून खूप आनंदी होतो. समीर दादाने मला पुन्हा एकदा आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला, हे आपलं एक सुंदर गुपित असेल सुप्रिया. मी त्याच्या छातीवरती डोकं ठेवून शांतपणे झोपले. बाकीचे दिवसही असेच मजेत गेले. भाभी येईपर्यंत आम्ही अनेकदा अशा रात्री एकत्र घालवल्यात. कधी किचनमध्ये काम करताना, तर कधी हॉलमध्ये चित्रपट पाहताना आमची ही लपंडाव सुरूच असायचा. सानिका बाबी जेव्हा परत आली, तेव्हा सर्व काही सामान्य झाले. तिला कधीच संशय आला नाही, कारण आम्ही बाहेरून खूपच सभ्य वागायचो. तर मित्रांनो, ही होती माझी एक खास आणि आगाऊ गोष्ट. आजही जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा मला समीर दादाचा तो स्पर्श आणि ती रोमांचिक रात्र आठवते. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्याच अशा एका नवीन रोमॅन्टिक कथामध्ये. धन्यवाद.